निवडणूक रणधुमाळी संदर्भातल्याच टॉप 9 बातम्या पाहूयात। महापालिका निवडणुकांसाठी बूथनिहाय मतदार यादी आता 3 जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार। मतदार यादीमधील दुबार नावं दुरुस्त करण्यासाठी अधिक वेळ देण्याच्या उद्देशाने निर्णय। पालिका निवडणुकीच्या कामातून रुग्णालय कर्मचाऱ्यांना वगळा। रुग्णालय प्रशासनाची पत्राद्वारे राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी। आरोग्य सेवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता। राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमधील सर्व कर्मचाऱ्यांना 15 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर। मतदानाच्या दिवशी मुंबई, ठाण्यासह राज्यातील 29 महापालिकांच्या हद्दीमध्ये भरपगारी सुट्टी जाहीर। मुंबई पालिकेसाठी आम आदमी पार्टीकडून जाहीरनामा सादर। केजरीवालांची गॅरंटी नावानं आपचा जाहीरनामा। मुंबईतील सर्व 227 जागांवर आम आदमी पार्टी निवडणुकीच्या रिंगणात। सोलापूर महानगरपालिका निवडणूक थांबवण्याची मागणी। शिंदेची शिवसेना, ठाकरेंची सेना, काँग्रेससह महाविकास आघाडीची मागणी। भाजपने उशिरा एबी फॉर्म दाखल केल्याचा आरोप। असीम सरोदेंच्या माध्यमातून पिटिशन दाखल केलं जाणार। नाशिकमध्ये रिपाई आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणूक लढवणार। माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे प्रभाग क्रमांक 11 मधून रिंगणात। सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये प्रकाश लोंढे तुरुंगात। 2 दिवसांमध्ये 6 ते 7 जागा बिनविरोध होतील, आमदार अनुप अग्रवाल यांचा दावा। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध। नागपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकाऱ्यांना पक्षाचे झेंडे जाळले। नागपूर पालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी न मिळाल्यानं विरोध। अविनाश पार्डीकर असं विरोध करणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव। नववर्षाच्या पूर्वसंध्येला बेकायदा दारू विक्रीवर मीरा रोड पोलिसांची मोठी कारवाई। अवैध दारू विक्रीवर छापेमारी करत 4 लाख रुपयांचा दारूसाठा जप्त। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। संजय राऊतांच्या घराबाहेरील गाडीवर बॉम्ब से उडा दूंगा असा धमकीचा मजकूर। लहान मुलींकडून खोडसाळपणाचा प्रकार, पोलिसांकडून चौकशी सुरू। कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर। उपमुख्यमंत्री शिंदे नाराज की आजारी आहेत असा प्रश्न उपस्थित। वैयक्तिक कारणामुळे शिंदे बैठकीला गैरहजर, उदय सामंतांची माहिती। रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। 1 विधान परिषद आणि राज्यामध्ये 1 मंत्रिपद देण्याची मागणी। 2 महामंडळांचं सदस्यपद देण्याची आठवलेंची मागणी। आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थवर 2 तास चर्चा। प्रचाराची रणनीती, सभांचं नियोजन ठरवण्यासाठी भेट। 4 तारखेच्या नंतर दोन्ही पक्षांकडून एकत्रित जाहीरनामा सादर केला जाणार। चंद्रपुरात भाजपच्या सुभाष कासन गोट्टुवार यांची पदावरून हकालपट्टी। महानगर जिल्हाध्यक्ष पदावरून सुभाष कासन गोट्टुवारांची हकालपट्टी। सुभाष कासन गोट्टुवार आमदार किशोर जोरगेवार यांचे कट्टर समर्थक। मुंबईमध्ये सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघामध्ये 99% विकास निधी, विरोधकांना 1% निधी नाही। इंग्रजी दैनिकाची माहिती। 1076 कोटी रुपये सर्वाधिक वाटा भाजपा आमदारांना, तर शिंदेच्या आमदारांना 372 कोटींचा निधी। हिंगोलीमध्ये माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकरांचे सुपुत्र भाजपच्या वाटेवर। जयप्रकाश दांडेगावकर पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री। आतिश जयप्रकाश दांडेगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टात याचिका। पार्थ पवारांना मुख्य आरोपी करा, वकील तौसिफ शेख यांच्याकडून याचिका दाखल। महेंद्र थोरवेंना तटकरे कुटुंबाशिवाय कोणी दिसत नाही। मंगेश काळोखेंच्या हत्येनंतर गंभीर आरोपानंतर आदिती तटकरे यांचं थोरवेंना प्रत्युत्तर। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। महापालिका निवडणुकीवरून पुण्यातील अजित पवारांच्या राजकारणावर प्रश्न विचारताच धनंजय मुंडेंनी चक्क हात जोडले। तर सरत्या वर्षातील संकट ओढवलेली नव्हे तर जाणीवपूर्वक आलेली अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली आहे। सदानंद दाते 3 जानेवारीपासून पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार। विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 3 जानेवारीला निवृत्त होणार। 4थी 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा 26 एप्रिल रोजी होणार। त्यासाठी 2 फेब्रुवारीपर्यंत नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज करता येणार। राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांच्याकडून परिपत्रक जारी। राज्यातील शालेय शिक्षण विभागाअंतर्गत पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक पदभरती प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा बदल। राज्यस्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात येणार। सरकारचा मोठा निर्णय। लाडकी बहीण योजनेमध्ये 12,900हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचं उघड। नव्या आकडेवारीनंतर योजनेमधील अपात्र लाभार्थ्यांची संख्या 1 लाखांहून अधिक।
सीबीएसई बोर्ड विद्यार्थ्यांचे 10वी-12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक बदललं. 3 मार्च 2026 रोजी होणारी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली. तर 3 तारखेच्या बदल्याव्यतिरिक्त उर्वरित सर्व परीक्षा मूळ वेळापत्रकानुसारच होणार. मुंबईमध्ये नोकरीच्या शोधामध्ये अर्ज करणाऱ्या महिलांच्या संख्येमध्ये 36% वाढ. मुंबईमध्ये सरत्या 2025 सालामध्ये नोकऱ्यांसाठी 9 कोटीहून अधिक अर्ज अपना.co.च्या ताज्या अहवालामधून स्पष्ट. रेल्वन ॲपच्या माध्यमातून अनारक्षित तिकीटं खरेदी करणाऱ्या प्रवाशांना 3% सूट देण्यात येणार. डिजिटल तिकीट बुकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय. 14 जानेवारी ते 14 जुलै 2026 या कालावधीमध्ये सवलत लागू राहणार. चंद्रपूर पोलिसांनी देशामध्ये सुरू असलेलं किडनी रॅकेट उघडकीस आणलं. तमिळनाडूच्या त्रिचीमध्ये किडनी काढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया. प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचं बांधकाम रोखलं. वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीच्या उल्लंघन प्रकरणी मुंबई महापालिकेची कारवाई. राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमधील सर्व कर्मचाऱ्यांना 15 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर. मतदानाच्या दिवशी मुंबई ठाण्यासह राज्यातील 29 महापालिकांच्या हद्दीमध्ये भर पगारी सुट्टी जाहीर. नववर्षाच्या पार्टीसाठी हॉटेल बार पहाटे 5 पर्यंत सुरू राहणार. राज्य सरकारचा GR जारी. ध्वनी प्रदूषणाचे नियम मात्र कायम लागू राहणार. नववर्ष स्वागताच्या निमित्तानं मुंबईकरांसाठी 31 डिसेंबरला भुयारी मेट्रो रात्रभर धावणार. मेट्रो 1 आणि मेट्रो 3 मार्गिकांवर अतिरिक्त फेऱ्या. लोकल सेवाही सुरू राहणार. 31 डिसेंबरसाठी पुण्यातील लष्कर आणि डेक्कन भागातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल. संध्याकाळी 5 नंतर महात्मा गांधी रस्ता आणि जंगली महाराज रस्ता बंद राहणार. FC रोडवर रात्री तरुणाईची मोठी गर्दी होत असल्यानं निर्णय. भीमा कोरेगाव इथल्या गर्दी नियोजनासाठी 5000 पोलीस कर्मचारी तैनात. 33 वरिष्ठ पोलीस अधिकारी, 332 पोलीस अधिकारी, 3000 पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव पोलीस दलासह CCTVद्वारे नजर ठेवली जाणार. भीमा कोरेगाव अभिवादन सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी. आजपासून भीमा अनुयायांना PMP बसनं मोफत प्रवास करता येणार. येणाऱ्या नागरिकांची गैरसोय नको म्हणून 855 मोफत बसेसचं नियोजन. मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब स्थितीमध्ये. हवा गुणवत्ता निर्देशांक 133 वर. घाटकोपर, चकाला, चेंबूर, मालाड, दादर आणि कुलाबामध्ये सर्वाधिक प्रदूषण. बारामती, यवतमाळ, लातूर आणि धाराशिव विमानतळाचं MADCकडे हस्तांतरण. या निर्णयामुळे विमानतळांच्या विकासाला गती मिळणार. राज्य सरकारकडून विश्वास व्यक्त.